शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या हमी भाव केंद्राला जे आहेत आता केंद्र सरकारनं 24 दिवसांची जी आहे ती मुदतवाढ दिलेली आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जी आहे आता 24 दिवसाची या हमी भाव केंद्रांना मुदतवाढ दिल्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची आणि दिलासादायक बातमी जी आहे ती आता म्हणावी लागेल, कारण 24 दिवसाची मुदतवाढ दिल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं जे आहे नाफेडकडून नोंदणी करण्यात आली होती, ज्या शेतकऱ्यांना मेसेजेस पाठवण्यात आले होते, त्या शेतकऱ्यांची आता या 24 दिवसामध्ये जे आहे आता नाफेडकडून जे आहे सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। जवळपास आपण जर राज्यामध्ये जर पाहिलं तर 45% शेतकऱ्यांचं जे आहे नाफेडकडे नोंदणीचे मेसेज जे आहे ते आलेले होते शेतकऱ्यांना, आणि त्यांची सोयाबीनचं जे आहे खरेदी जी आहे ती रखडली होती, कारण मुदतवाढ जी आहे 6 फेब्रुवारी पर्यंत होती, त्यामुळे ते मुदत संपली होती। तर लातूर जिल्ह्यात जर पाहिलं तर 40,000 शेतकऱ्यांना जे आहे ते नाफेडकडून मेसेजेस येऊन सुद्धा ते शेतकरी जे आहे ते सोयाबीन विक्रीच्या प्रतीक्षेत होते। मात्र आता 24 दिवसांची मुदतवाढ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही जी बातमी आहे ती म्हणावी लागेल, आणि शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण जे निर्माण झालंय। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगाल? 24 दिवसाची आता मुदतवाढ जी आहे केंद्र सरकारकडनं मिळाली हमी भाव केंद्रांना, आता काय कशा पद्धतीने बघते? जरूर ही आनंदाची गोष्ट आहे। अगोदरच शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये सापडलेला आहे, त्यातच केंद्र सरकारने खरेदीचा वाढवून मुदत दिल्याबद्दल शेतकऱ्यांना आम्हाला चांगला दिलासा मिळालेला आहे। काय सांगाल? आता 24 दिवसाची जी आहे ती मुदतवाढ दिलेली आहे, कसं तुम्ही आता पाठीमागे तर तुम्ही 4 ते 5 दिवस तुम्ही खरेदी केंद्राच्या बाहेर उभे होते, नंतर मुदतवाढ संपली, आता पुन्हा एकदा मुदत मिळालेली आहे, आता काय वाटतं तुम्हाला? आता आम्हाला वाटतं की आम्ही 4-4 दिवस तिथं अगोदर थांबलो, बंद झाल्यामुळे आम्ही आमच्या घरी येऊन पुन्हा खुल्या बाजारात आम्ही सोयाबीन विकायला सुरुवात केलो। एक तर शेतकरी अडचणीत असल्यामुळे मग पुन्हा आता हे दिले जे वाढून नाही शब्द दिला हे चांगलाच आहे शेतकऱ्यासाठी, पण आता आम्हाला अडचणी आल्या नाही शेतकऱ्याला, म्हणजे आता वाढवून देऊ तर आम्हाला त्याचा उपयोग काय झाला, काही शेतकऱ्याला होईल चांगला उपयोग, काही शेतकरी अडचणीत येतील असं होतंय। आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या 24 दिवसामध्ये शेतकऱ्यांचं हमी भावानं सोयाबीन जे आहेत आता सरकारकडनं खरेदी केलं जाणार आहे। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।